भगिनींनो आणि विद्यार्थी मित्रांनो, योजना यात्रामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आता तुम्ही वाट पाहत आहे सरकारी नोकरीची किंवा तुम्हाला अनुभव मिळत नसल्यामुळे काय होत आहे की तुम्हाला नोकरी मिळत आहे, तर तुमच्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण आनंदाची अपडेट आहे. जर तुम्ही 2026 मध्ये सरकारी विभागात काम करून अनुभव घेऊ इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक मोठी संधी आहे. महिला व बालविकास विभागांतर्गत नवीन इंटर्नशिप भरती जाहीर झालेली आहे. या संदर्भात लगेच सगळी माहिती पाहूया. पण इथे लक्षात घ्या, इथे फ्री मध्ये इंटर्नशिप नाही, तर बऱ्याच इंटर्नशिप असतात की तिथे पैसे देत नाहीत, फ्री मध्ये काम करून घेतात. पण ही इंटर्नशिप 20,000 रुपये प्रति महिना तुम्हाला मिळणार आहे. लक्षात घ्या, अत्यंत महत्वपूर्ण अपडेट असणार आहे, कारण गेल्या वेळी अनेकांना रेकॉर्ड नॉट फाउंड किंवा बॅच सिलेक्शन मध्ये अडचणी आल्या होत्या. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 2026 साठी अर्ज कसा करायचा, नवीन वयोमर्यादा काय आहे, तुमच्या जिल्ह्यात जागा आहेत का नाही, सगळे सविस्तर अपडेट लगेच बघूया. पण चॅनलवरती नवीन आहे, अजूनही आपल्या योजनात्राला सबस्क्राईब केलं नाही, पुढचे सगळे अपडेटसाठी आपल्या योजनात्राला पहिल्यांदा सबस्क्राईब करायचं आहे. तर लक्षात घ्या, इथे संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, बघा ही वेबसाईट आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची. मिनिस्ट्री ऑफ वुमन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट, केंद्र सरकारकडून ही राबविली जाणारी स्कीम आहे. पूर्ण माहिती त्या वेबसाईट वरती देण्यात आली आहे. आपण थोडक्यात माहिती लगेच बघूया. आता ही स्कीम कोणासाठी आहे? ही इंटर्नशिप प्रोग्राम आहे. मिनिस्ट्री ऑफ वुमन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट इन्व्हायटिंग ऍप्लिकेशन्स फ्रॉम वुमन स्टुडंट्स. बघा, ज्या महिला आहेत त्या फक्त इथे अर्ज करू शकता. ज्या महिला आहेत तिथे अर्ज करू शकता. जे वुमन स्कॉलर्स आहेत, स्टुडंट आहे, तुम्ही सोशल ऍक्टिव्हिस्ट आहे, टीचर आहे, नॉन टायर 1 सिटीज मध्ये काम करता, तर नक्कीच तुम्ही काय करू शकता, इथे अर्ज करू शकता. तर इंटर्नशिप प्रोग्राम कशासाठी आहे? बघा, जे आपले प्राईम मिनिस्टर आहे, प्रधानमंत्री आहे, त्यांचे आयडिया आहे की सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास फॉर बिल्डिंग सेल्फ रिलेव्हंट इंडिया. तर इंटर्नशिप प्रोग्राम संदर्भात इथे ऍप्लिकेशन्स तुम्हाला, म्हणजे जे फॉर्म आहे तुम्ही भरू शकता. ज्या महिलांसाठी आहे, तुम्ही विद्यार्थी आहे किंवा तुम्ही स्कॉलर आहे किंवा तुम्ही सोशल ऍक्टिव्हिस्ट आहे, टीचर आहे, तर तुम्ही एनरोल्ड इन असोसिएटेड एखादी युनिव्हर्सिटीमध्ये काम करताय, एखाद्या स्कूलमध्ये काम करताय, तर या इंटर्नशिप प्रोग्रामचं तुम्ही काय करू शकता, अर्ज करू शकता. आता शेड्यूल देण्यात आलेला आहे. बघा, जे मे जून मध्ये, बघा ऑगस्ट सप्टेंबर, नोव्हेंबर डिसेंबर आणि फेब्रुवारी मार्च, आणि ह्या 2 महिन्यात तुम्ही काय करू शकता, या ड्युरेशन मध्ये तुम्ही अर्ज करू शकणार आहात. आता ऍक्टिव्हिटीज सगळं दिलेलं आहे, ऍप्लिकेशन कसं करायचं ही माहिती दिली. त्याच्या आधी आपण काय करूया, एलिजिबिलिटी क्रायटेरिया म्हणजेच काही, तर तुम्ही पात्र आहे का नाही लगेच बघूया. तर वुमन स्टुडंट स्कॉलर्स आपण जसं सांगितलं की महिलांसाठी आहे, नॉन टायर 1 सिटीज, रुरल पार्ट्स ऑफ इंडिया. आता गावातल्या ज्या महिला आहेत त्यांना संधी खूप कमी असतात, त्याच्यामुळे रुरल पार्ट ऑफ इंडिया मधले असतात, म्हणजे ज्या खेड्यागावातल्या महिला आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हे एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे, नॉन टायर 1 सिटीज मधल्या. द वुमन स्टुडंट स्कॉलर्स, सोशल ऍक्टिव्हिस्ट, टीचर्स needed to be enrolled in associated with any university, academic, non-academic institution. वयोमर्यादा तुम्ही बघू शकता 21 ते 40 वर्ष असणार आहे. बघा, तुमचं वय 21 आहे म्हणजे किमान 21 ते 40 वर्ष असणार आहे. आणि लिस्ट ऑफ टायर 1 सिटीज. टायर 1 सिटीज इन्क्लूड अहमदाबाद, बँगलोर, चेन्नई, दिल्ली, हैदराबाद, कोलकाता, मुंबई, पुणे. कॅन्डिडेट्स हु बिलॉंग टू टायर 1 सिटीज आर नॉट एलिजिबल टू अप्लाय फॉर इंटर्नशिप. या सिटीज मधल्या महिलांना काय ऍप्लिकेशन साठी एलिजिबल नाही हे सुद्धा सांगितलेलं आहे. आता ऍप्लिकेशन केल्यानंतर सिलेक्शन कसं होणार आहे? द सिलेक्शन ऑफ इंटर्न्स वुड बी डन बाय सिलेक्शन कमिटी. आता कोणत्या वशिलांनी वगैरे होणार नाही, तर इथं पूर्णपणे जे सिलेक्शन कमिटी असणार आहे त्यांच्याकडून होणार आहे. वेअर नेसेसरी मिनिस्ट्री मे ऑल्सो इन्व्हाइट सर्टन फॅकल्टी. त्यांच्या फॅकल्टी असणार आहे, त्यांच्याकडून ही सिलेक्शन प्रोसेस होणार आहे. आता बघा, दिस प्रोग्राम इज मीन टू हेल्प इन ओरिएंटिंग द स्टुडंट स्कॉलर्स. आता हे हेल्प करतं की स्कोप ऑफ ऍक्टिव्हिटी, ही ऍक्टिव्हिटी कशासाठी की तुम्हाला काम करण्यासाठी, तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी देण्यासाठी, जेणेकरून तुमचं नॉलेजमध्ये अजून एक वाढ होण्यासाठी ही जी काही ऍक्टिव्हिटी आहे ती घेतली जात आहे व केंद्र सरकारकडून ही, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडून ही संधी तुम्हाला देण्यात आलेली आहे. आता नंबर ऑफ इंटर्न्स पर बॅच, एका बॅच मध्ये 20 इंटर्न्स घेतले जाणार आहे. त्यानंतर इथे बघा, द सिलेक्टेड इंटर्न वुड डिक्लेअर दॅट शी अंडरस्टँड्स द ऑफर ऑफ इंटर्नशिप बाय मिनिस्ट्री इज नॉट अन ऑफर ऑफ जॉब. आता हे जॉब ऑपॉर्च्युनिटी नाही, तर इंटर्नशिपसाठी आहे. कोणतीही कमिटमेंट इथे देण्यात आली नाही, मात्र तुम्हाला काय दिलं नाही, इंटर्नशिप दिलं जाणार आहे. द सिलेक्टेड इंटर्न वुड फर्निश अ डिक्लेरेशन ऑफ सिक्रेन्सी बिफोर रिपोर्टिंग फॉर द इंटर्नशिप. आता तुम्हाला इन्सेंटिव्ह किती भेटणार आहे बघा. आता प्रत्येक इंटर्नशिपमध्ये तुम्हाला पैसे मिळत नाही, मात्र या इंटर्नशिपमध्ये तुम्हाला 20,000 रुपये पर मंथ मिळणार आहे. त्यानंतर
ट्रॅव्हल कॉस्ट मिळणार आहे तुम्हाला डिलक्स एसी बस 3 टायर और एसी ट्रेनचं. जॉईनिंग द प्रोग्राम इन द मिनिस्ट्री रिटर्न बॅक टू होम ऍट द एंड ऑफ द प्रोग्राम, म्हणजे जाण्या येण्याचा पूर्ण खर्च मिळणार आहे, 20,000 रुपये तुम्हाला मिळणार आहे. त्यानंतर तुम्हाला जे काही ट्रॅव्हल कॉस्ट आहे ते मिळणार आहे. सर्टिफिकेट मिळणार आहे, सक्सेसफुल कम्प्लिशन ऑफ द इंटर्नशिप मिळणार आहे. बघा, इंटर्नशिप सोबत तुमचं स्टायपन मिळणार आहे, जाण्या येण्याचा खर्च दिला जाणार आहे. त्यानंतर तुम्हाला रूम दिलं जाणार आहे, अकोमोडेशन इन ईच रूम विथ अटॅच बाथरूम, बेड, टेबल, चेअर, हॉस्टेल फॅसिलिटी पूर्णपणे दिली जाणार आहे. मेस चार्जेस आर नॉट इन्क्लुडेड एज द पार्ट ऑफ द अकोमोडेशन अँड आर टू बी द बॉन्ड बाय द इंटर्न अवेलिंग द हॉस्टेल फॅसिलिटी. आता तुम्हाला फक्त इथे तुमचं जे खाण्याचं मेस चार्ज आहे तुम्हाला भरावं लागणार आहे. द हॉस्टेल फॅसिलिटी वुड बी अवेलेबल फ्रॉम 2 days प्रायर टू द स्टार्ट ऑफ द प्रोग्राम असणार आहे. त्यानंतर इंटर्नशिप बॅच स्टार्टिंग फ्रॉम 1 June द हॉस्टेल फॅसिलिटी विल बी अवेलेबल. 30 मे तुम्हाला अवेलेबल होणार आहे. आणि तुम्हाला जे काही इंटर्नशिप करायचं आहे, आता ही जूनमध्ये अपडेट आली आहे, तुम्हाला पुढच्या महिन्याचे जे इंटर्नशिप करायचं असेल तर आत्तापासून तुम्हाला काय करायचं आहे, अर्ज भरायचा आहे, म्हणजे पुढील 2 महिन्यानंतर तुमचं इंटर्नशिप बुक होणार आहे. त्यानंतर टर्मिनेशन ऑफ इंटर्नशिप, काही तुम्ही चुकीचं काय केलं, परफॉर्मन्स चुकीचं केलं किंवा चुकीच्या गोष्टी केल्या तर तुम्हाला टर्मिनेट सुद्धा केलं जाणार आहे, ही माहिती देण्यात आली आहे. ही पूर्ण माहिती तुम्हाला वेबसाईटची लिंक, सगळी जी इंटर्नशिपची माहिती आहे, तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुप आपलं जॉईन करा, त्यामध्ये सगळी माहिती तुम्हाला देण्यात येणार आहे. लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि पहिली कमेंट पिन करून ठेवली आहे, तिथं नक्कीच मिळणार आहे. आता हाऊ टू अप्लाय सुद्धा लगेच माहिती बघूया. बघा, हाऊ टू अप्लाय वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ही PDF येणार आहे. त्यानंतर इथे तुम्हाला सगळी माहिती आहे बघा, रजिस्ट्रेशन, तुमचं नाव, डिस्ट्रिक्ट, मोबाईल नंबर, पासवर्ड आहे आणि रजिस्ट्रेशन तुम्हाला करून घ्यायचं आहे. आता ही लिंक आहे, त्यावरती जा, तुम्ही काय करू शकता, इथे इंटर्नशिपसाठी तुम्ही काय करू शकता, इंटर्नशिप तुम्ही अर्ज भरू शकता. बघा इथं सांगितलेलं आहे, द इंटर्नशिप प्रोग्राम विल बी ऑफर्ड इन 4 डिस्टिंक्ट टर्म्स, जे मे जून आहे, ऑगस्ट सप्टेंबर आहे. आता मे जूनची तुमची संधी गेली तर तुम्ही ऑगस्ट सप्टेंबरमध्ये करू शकता, नोव्हेंबर डिसेंबरसाठी करू शकता, फेब्रुवारी मार्चसाठी करू शकता आणि 2 months प्रायर टू द स्टार्ट ऑफ द इंटर्नशिप तुम्ही करू शकता. म्हणजे 1 to 10 डिसेंबर 2004, फेब्रुवारी मार्च 2000, म्हणजे तुम्ही आत्ता अर्ज केला बघा, 1 ते 10 डिसेंबर 2025 ला अर्ज केला असेल तर फेब्रुवारी मार्च 2026 ला तुम्हाला इंटर्नशिप करता येणार आहे. मात्र आता कोणता महिना चालू आहे, जून मध्ये. आता अर्ज केला, जून जुलै जाईल, ऑगस्ट मध्ये तुम्हाला काय करता येईल, इंटर्नशिपची संधी मिळणार आहे. म्हणून आता लगेच तुम्हाला अर्ज करायचा आहे, हे सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे. लगेच रजिस्ट्रेशन करून घ्या. या संदर्भात काही तुम्हाला अडचण येत असेल तर कमेंट करून सांगायचं आहे, प्रत्येक कमेंटचे रिप्लाय देण्याचा मी प्रयत्न करणार आहे नक्कीच. आता पुढील व्हिडिओ आहे सेपरेट बनवणार आहे, कारण खूप मोठा व्हिडिओ आहे, त्याचे रजिस्ट्रेशन आणि लॉग इन प्रोसेस होणार आहे. 100% गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडून ही इंटर्नशिप असणार आहे, त्यामुळे तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा. तुमची बहीण आहे, तुमची मैत्रीण आहे, तुमची शेजारी आहे, ज्यांना नक्कीच इथे अर्ज करायचा आहे, नक्कीच तुम्ही काय करायचं आहे, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. आणि पुढील रजिस्ट्रेशन आणि लॉग इनच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. महत्त्वपूर्ण अपडेट आहे. काही तांत्रिक अडचणी येत असतील तर तुम्ही नक्कीच इथे कमेंट करून विचारा. धन्यवाद.